आजीच्या गोष्टी. राक्षस ज्याचं नाव कोणीही घेत नाही. रात्र झाली होती. छोटी आणि तिचा भाऊ आजीच्या घरी आले होते. एव्हाना छोटीच्या भावाला कळलं होतं की ते दोघे जेव्हा आजीच्या खाटेवर बसतात तेव्हाच त्यांची मृत आजी तिथे दारात प्रकट होते. छोटी तिच्या भावाला आजीच्या खाटेकडे टक लावून पाहताना बघत होती. दादा, असं काय बघतोय? काही नाही, तू आहेस ना तयार? हो. दोघेही घाबरतच आजीच्या खाटेवर जाऊन बसले. आजी तशीच भयानक आवाजात हसत दारात उभी राहिली. ती जोरजोरात हसत होती. छोटी, आलीस? अरे वा. आजी हळूहळू त्यांच्या जवळ तिच्या खाटेवर येऊन बसली. तुम्हाला भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत ना? दोघांनीही घाबरत आपली मान हलवली. ऐका तर मग. आजच्या गोष्टीचं नाव आहे राक्षस ज्याचं नाव कोणीही घेत नाही. फार वर्षांपूर्वीची गोष्ट. अजून एका छोट्याशा आनंदी अशा गावात घडलेली एक रक्तरंजित घटना. हे गाव एका डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं. या गावाला चारही बाजूने जंगलाने वेढलं होतं. गाव तसं आकाराने बऱ्यापैकी मोठं होतं, पण लोकवस्तीने फारच लहान. तिथेच लोकांची शेती आणि बाजारही होता. त्यामुळे सहसा त्यांचं गावाबाहेर जाणं होत नसे. पण जर का दुसऱ्या गावात जायचं झालंच तर एक भयानक जंगल पार करून जावं लागे. या जंगलाबद्दल अनेक भाकड कथा ऐकिवात होत्या. कोणी म्हणे इथे कुठेतरी आपल्या पूर्वजांनी त्यांची संपत्ती लपवून ठेवली आहे, तर कोणी म्हणे इथे या जंगलात एका राक्षसाचा वावर आहे. एक असा राक्षस जो फार भयानक आहे. त्याला पाहताच अनेकांची भीतीने गाळण उडते. ज्याला आजवर कोणीही मारू शकलं नाही. जो अमरत्वाचं जणू अमृतच पॅशन करून आला आहे. बिरजू, गावातील एक सर्वसामान्य माणूस. इतरांसारखाच आपल्या शेतात राबून पोटाची खळगी मिटवणारा एक तरुण. तो एका छोट्याशा घरात आपल्या आजारी आईसोबत राहत होता. कसेबसे दिवस ढकलले जात होते. खूप कष्ट केल्यानंतर त्याच्याजवळ काही पैसे शिल्लक राहिले. अधिकचे पैसे असेच पडून राहण्यापेक्षा ते कुठेतरी मार्गी लावावेत म्हणून त्याने शेळी आणि कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू केला. असाच एके दिवशी तो बकरी आणायला म्हणून शेजारच्या गावी जायला निघाला. जंगलाचा रस्ता फारच मोठा होता म्हणून तो पहाटेच घरातून निघाला. धावत पळत जाऊन सुद्धा घरी यायला त्याला रात्र झाली होती. हा भयानक रस्ता त्याला आता तोंडपाठ जरी असला तरीही काळोखी रात्र भल्या भल्यांचे मार्ग बदलते. त्यांना आपल्या जाळ्यात ओढून कुठे दुसरीकडेच पोहोचवते. तिथे एकतर त्यांचं नशीब उजळतं तरी, नाहीतर जीवनाची पार माती होऊन जाते. असाच हा बिरजू दोन्ही खांद्यांवर बकरीला बसवून अंधारातून वाट काढत पुढे चालला होता. एरवी पळण्यासाठी धडपड करणारी ती बकरी आता मात्र हा भयान अंधार पाहून बिरजूच्या पाठीवर निश्चित पडून होती. जंगल म्हटल्यावर रातकिड्यांची किरकिर आणि कोल्ह्यांचं रडणं हे आलंच. पण बिरजूला वेगळ्याच गोष्टीची चिंता सतावत होती. तो कदाचित चुकीच्या रस्त्यावर आला होता. जंगलात थंड वारा सुटला होता. पण बिरजू मात्र भीतीने घामाघूम झाला होता. पण त्याने ऐकलेल्या त्या राक्षसाच्या गोष्टी त्याला कापरी भरवत होत्या. त्याला उगाचच असं वाटे की कोणाचे तरी मोठमोठे डोळे आपल्याला लपून पाहत आहेत. कोणीतरी आपला पाठलाग करत आहे. तो जंगलात चारही दिशेला आपली नजर ठेवून होता. चालता चालता अचानक त्याचा पाय झाकलेल्या एका प्रचंड मोठ्या खड्ड्यावर पडला. बिरजूच्या वजनाने त्यावरच्या सुकलेल्या काठ्या कटाकट तुटल्या आणि बिरजू त्या बकरीसकटच त्या खोल खड्ड्यात घरंगळत गेला. तो 25-30 पुरुष खाली पडला होता. त्याने वर पाहिले. चंद्राच्या हलक्याशा उजेडात त्याला त्या भुयाराचे प्रवेशद्वार दिसत होते जिथून तो खाली पडला होता. काही क्षणातच त्याला तिथल्या भीतीची जाणीव होऊ लागली. प्रथम तर त्याला तिथे फारच गरमी जाणवत होती. जणू या भुयारात एखादी भट्टीच असावी. समोरून लाल रंगाचा प्रकाश बिरजूच्या डोळ्यांवर येत होता. त्या जमिनीखालच्या गुफेच्या भिंतीही लाल रंगाच्या होत्या. एकूणच तिथलं वातावरण गूढ होतं.
तिथे जास्त काळ थांबणं धोक्याचं होतं. बिरजू वर जायचा मार्ग शोधत होता. इतक्यात ती बकरी जोरजोरात ओरडू लागली. जणू गुफेतून कोणी वाघच बाहेर येत असावा. बिरजूने झटकन पाठी वळून पाहिलं. पाठी कोणीच नव्हतं. काही क्षण तसाच शांततेत गेला. गुफेतला उजेड अचानकच मंद झाला होता. कदाचित घाबरून ती बकरीही आता ओरडायची बंद झाली होती. दुरून विचित्र अशा गुरगुरण्याचा आवाज येत होता. अचानकच बिरजू समोर एक भयानक राक्षस उभा राहिला. संपूर्ण रक्तवर्णाचा तो, त्याचे ते तीक्ष्ण सुळे, डोक्यावर असलेली त्याची ती शिंगे, त्याला पाहून बिरजू धडपडून खाली पडला. बकरी जोरजोरात ओरडू लागली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बिरजूने बकरीला स्वतःकडे खेचून तिला आपल्या समोर केलं. तो राक्षस एकदा बिरजूकडे तर एकदा त्या बकरीकडे पाहत होता. बिरजूचे श्वास वाढले होते. हृदय जोरजोरात धडधडत होतं. काही समजायच्या आतच तो राक्षस बकरीवर झेपावला आणि त्याने काही क्षणातच तिचे तुकडे करून टाकले. तो तिला जिवंतच खाऊ लागला. रक्ताच्या चिळकांड्या बिरजूच्या चेहऱ्यावर उडत होत्या. तो केवळ देवाकडे प्रार्थनाच करू शकत होता. जराही हल्ला तरीही याचा खेळ संपणार होता. त्या राक्षसाने काही क्षणातच त्या प्राण्याला फस्त केले होते. असं वाटत होतं जणू काही तो जन्माचा भुकेलाच आहे. आता बिरजूची वेळ होती. बिरजूने घाबरून डोळे घट्ट मिटले होते. त्याच्या कानावर कसलेसे आवाज आले आणि क्षणात ते थांबले. अचानकच एका नाण्याचा खाली पडण्याचा आवाज त्याच्या कानावर आला. बिरजूने हळूच आपले डोळे उघडले. त्याच्या समोर रक्तात एक सोन्याचं मोठं नाणं पडलं होतं. तो राक्षस तो कुठे गायब झाला होता. बिरजूने वर पाहिलं तर त्या भुयारातून वर चढायला भिंतीत खाचा केल्या होत्या. काय करावं? ते नाणं उचलावं आणि तो राक्षस तो कुठे असावा? त्याच्या मनात 17 विचार फिरत होते. शेवटी त्याच्या नजरेत त्या सोन्याची चमक दिसू लागली. त्यासमोर त्याला बाजूला पडलेल्या रक्ताची जाणीवच राहिली नाही. त्याने ते नाणं उचललं आणि घाईघाईतच तो वर चढून भुयारातून बाहेर आला. बळीच्या बदल्यात धन, हा तिथला न्याय होता. बिरजूच्या चेहऱ्यावर एक खुंची हसू उमटलं होतं. तो धावतच गावात आला. घरात येऊन तो तसाच जमिनीवर आडवा झाला. त्याची आजारी आई खाटेवर झोपली होती. त्याने त्याच्याकडचं नाणं बाहेर काढलं. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच नशा जाणवत होती. तो त्या नशेत त्या सोन्याला लागलेलं रक्तही विसरून गेला होता. तो आता दर रात्री आपल्या घरातले एक एक प्राणी पक्षी म्हणजेच कोंबड्या बकऱ्या त्या जंगलात घेऊन जाई. तो ते त्या राक्षसासमोर ठेवी. बदल्यात त्याला प्रत्येक वेळी एक सोन्याचं नाणं मिळत असे. ती नाणी तो दुसऱ्या गावात एका व्यापाऱ्याला विकत असे. बिरजूची आर्थिक परिस्थिती आता अचानकच बदलली होती. तो स्वतः आता त्या गावचा सावकार बनला होता. पण धनाची हाव ही कधीच माणसाला स्वस्थ बसू देत नाही. बिरजू विचार करू लागला, जर त्या राक्षसाला याने मारलं तर त्या गुफेतील सारं धन हे एका क्षणातच त्याचं होणार होतं. रोजची एका सोन्याच्या नाण्यासाठीची ही धडपड आता कायमची संपणार होती. ती संपूर्ण रात्र बिरजू हा जागाच होता. त्याला काही केल्या झोपच लागेना. शेवटी पहाट होताच काही माणसांना सोबत घेऊन तो त्या जंगलाच्या दिशेने निघाला. सगळे कोयते आणि भाल्यांनी सज्ज होते. तिथे पोहोचेपर्यंत बिरजू ताकदीच्या नशेत होता. पण भुयारातून खाली उतरताच त्याची ती नशा एका क्षणात उतरून गेली. गुहेतील ते वातावरण मन सुन्न करणारं होतं. बिरजूने इशारा केला. ही 7 माणसं होती, धष्टपुष्ट पैलवानासारखी. शिवाय त्यांच्या हातात शस्त्रे होती. बिरजूने हा डाव टाकला होता खरा, पण याचा शेवट काय असेल याची त्यालाही खात्री नव्हती. गुहेतील तो प्रकाश हळूहळू कमी होऊ लागला. त्याच्या गुरगुरण्याने संपूर्ण गुहा हादरून गेली होती. राक्षस आला होता. काही समजायच्या आतच त्याने आपल्या तीक्ष्ण नखांनी त्यांवर वार केले. आपल्या मोठमोठ्या दातांनी त्यांचे लचके तोडले. इतक्यात एकाने एक भाला त्याच्या पाठीत घुसवला. राक्षस अचानकच थांबला गेला. याचाच फायदा घेत ती जखमी माणसं जागेवर उभी राहिली. त्यांनीही त्याच्या छातीपोटात आपले भाले घुसवले.
पण त्याच्या चेहऱ्यावर कसल्याच भावना नव्हत्या. त्याने ते रुतलेले भाले तसे सोडून बाहेर काढले. तो केवळ राक्षस नव्हता, त्यात काही मायावी शक्तीही होत्या. बिरजूला कळून चुकलं होतं, त्याने फार मोठी चूक केली होती. त्याच्या साथीदाराच्या शरीराचे टराटर कापड फाडावे तशा चिंधड्या उडत होत्या. काही काळाने तो रक्तरंजित थरार थांबला होता. तो राक्षस मात्र त्या शरीराचे लचके तोडून खात होता. त्याच्याकडे पाहून तो खरंच जन्माचा भुकेला वाटत होता. बिरजूच्या हातपाय थरथरत होते. तो राक्षस गुरगुरत बिरजू जवळ आला. बिरजूने पुन्हा एकदा डोळे बंद केले. मनोमन तो देवाचा धावा करू लागला. आजी, म्हणजे त्या राक्षसाने बिरजूलाही मारलं? नाही. बिरजूच्या कानांवर नाण्यांचा आवाज पडला. बिरजूने डोळे उघडले. तो राक्षस कुठे गायब झाला होता. त्या 7 माणसांच्या बदल्यात 7 सोन्याची नाणी ठेवली होती. हे फारच भयानक होतं. बिरजू आजही थोडक्यात बचावला होता. बिरजूने राक्षसासाठी मानवांची शिकार आणली असा त्याचा समज झाला होता. बिरजू धावत पळत घरी गेला. काही दिवस असेच गेले, पण कष्टाशिवाय मिळणाऱ्या धनाचं मोल हे वेगळंच असतं. बिरजूला सुद्धा ही हाव जगू देत नव्हती. ते गाव ज्या डोंगराच्या पायथ्याशी वसलं होतं, त्याच डोंगरावर एक तपस्वी साधू आपली साधना करत होता. बिरजूने त्याचीच मदत घ्यायची ठरवलं. कसलाही विचार न करता तो लगेचच त्या डोंगराच्या मार्गावर निघाला. सूर्य उगवायच्या आधी निघालेला तो साधारण सूर्य मावळायच्या दरम्यान त्या डोंगरावर पोहोचला. एका मोठ्या झाडाखाली तो साधू साधना करत होता. बिरजू धावतच त्याच्याजवळ गेला. त्याला सर्व प्रकार सांगितला आणि त्याकडे यावरचा उपायही मागितला. बऱ्याच विनवण्या केल्यावर साधू म्हणाला, तो राक्षस समर आहे, पण त्या राक्षसाच्या कपाळावरचा मणी तू एखाद्या तीक्ष्ण हत्याराने तोडलास तर त्यावर तू मात करू शकतोस. पण लक्षात ठेव, ती गुहा जसं बळीच्या बदल्यात धन देते, तसंच त्या राक्षसाच्या बदल्यात एक बळी घेते. हे ऐकून बिरजूच्या चेहऱ्यावर एक खुनशी हसू उमटलं. त्या साधूचं बोलणं अर्धवटच ऐकून तो तसाच तिथून धावत निघाला. उद्याची रात्र ही सर्वांसाठीच एक काळ रात्र ठरणार होती. अखेर ती रात्र आली. आज अचानकच आभाळ भरून आलं होतं. धो-धो पाऊस कोसळत होता. बिरजू खांद्यावर बकरी घेऊन राक्षसाच्या शिकारीला निघाला होता. त्याच्या डोळ्यांवर फक्त धनाचा लोभ झळकत होता. त्याने कमरेला तीक्ष्ण सुरा अडकवला होता. आजची रात्र फारच भयानक होणार होती. तो गुहेत आला होता. बकरी जोरजोरात ओरडत होती. तसा गुहेतला उजेड कमी झाला. गुरगुरण्याचे भयानक आवाज कानावर पडू लागले. तो आला होता. बिरजू त्याचं रूप पाहून जरा घाबरलाच, पण आता हार मानून चालणार नव्हतं. त्याने त्या बकरीला पुढे सरकावलं. राक्षस त्या बकरीकडे एकटक पाहत असतानाच बिरजूने कमरेला अडकवलेला सुरा हळूच बाहेर काढला. वाऱ्याच्या वेगात त्याने तो राक्षसाच्या कपाळावर मारला. त्याच्या कपाळावरचा मणी फुटला होता. बिरजू जोरजोरात हसू लागला. आजी, म्हणजे बिरजूने राक्षसाला मारलं होतं? बिरजूला आता त्या गुहेतलं सारं धन मिळणार होतं? नाही, हे तितकं साधं आणि सोपं नव्हतं. राक्षस जमिनीवर कोसळला. बिरजू जोरजोरात हसत होता. अचानकच त्याचं हसणं थांबलं. बिरजूला काहीतरी होत होतं. नशिबाचे फासे आता पलटले होते. बिरजूच्या डोक्यात प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्याची डोक्याची कवटी कटकट तुटण्याचा आवाज येऊ लागला. राक्षसाच्या डोक्यावरचा मणी आता बिरजूच्या कवटीतून बाहेर आला होता. त्याला त्या साधूचे बोलणे आठवले. ही गुहा राक्षसाच्या बदल्यात एक बळी घेते. पण तो कोणाचा हे तर बिरजूने ऐकूनच घेतलं नव्हतं. त्याला तो एका जनावराचा बळी वाटला होता. त्याला साधूने सांगितलेली अजून एक गोष्ट आठवली. हा राक्षस समर आहे. जर तो अमर आहे तर मग तो मरण कसा पावेल? त्याने फक्त त्याचं शरीर त्यागलं होतं. जो त्या राक्षसाचा बळी घेईल तो मनुष्यच राक्षस होईल. तोच त्या धनाचं रक्षण करील. बिरजू सर्व संवेदना विसरला होता. त्याला आता एकच कळत होतं की तो जन्माचा भुकेला होता. त्याला आता मांस हवं होतं. तो आजही त्याच गुफेत आहे, आपल्या सावजाची वाट पाहत. हे ऐकता छोटी जोरात ओरडली. ती किंचाळतच घराबाहेर आली. तिचा भाऊही पळत बाहेर आला.
त्यांना पळताना पाहून आजी बोलली, छोटी, कुठे पळतेस? आज पळतेस, पण उद्या परत येशील ना आजीच्या गोष्टी ऐकायला? आजीच्या गोष्टी. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. बागुलबुवा. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भूतांचे प्रकार, गोष्टी, सिनेमे यांबद्दलचे नियमित अपडेट मिळत राहतील. इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.